आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आपले आवडते नेते माजी खासदार आणि माढाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, राज्याच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सोनवणे, पुणे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष माननीय अण्णा महाडिक, पुणे जिल्ह्याच्या युवती अध्यक्ष पायलताई देवकर, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या सहसचिव पूर्वाताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी बेंडे, मार्केट कमिटीचे सभापती निलेशजी थोरात, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथजी हुले, ज्येष्ठांचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय विष्णू काका, महिला अध्यक्ष सुषमाताई, युवक अध्यक्ष वैभव उंडे, युवती अध्यक्ष अक्षदा शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष प्रेम थोरात, अरुणराव गिरे, विवेक वळसे पाटील, कैलासबा काळे, सचिन भाऊ भोर, रवींद्र करंजकेले, गणपतराव इंदोरे, शिवाजीराव ढोबळे, भगवानराव वाघ, सुनील बानखेले, रुपालीताई भोजने, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती सचिन पानसरे, शेतमाल संस्थेचे अध्यक्ष सतीशराव रोडे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, कोणाचं नाव राहिलं असलं तर रुसू नका, सर्व उपस्थित माझे युवक मित्र, सर्व युवती, संघटनेचे सगळे पदाधिकारी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, बराच वेळ झालाय मेळावा सुरू आहे, पण आजचा जो मेळावा आहे हा मेळावा आपण एका पार्श्वभूमीवर
अनिल, संध्यासारखं करू का? की उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, मंचरची नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. सगळ्याच वक्त्यांनी उल्लेख केला आणि काही दिवसापूर्वी, वर्षभरापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला घड्याळाच्या चिन्हावर फक्त आपले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशिवाय दुसरी जागा काही जिंकता आली नाही. परंतु मध्ये 6 महिन्याचा वेळ होता आणि त्या 6 महिन्याच्या काळात जिथं जिथं आपलं काही चुकलंय ते आपण दुरुस्त केलं आणि युतीमध्ये लढून देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या घड्याळाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ 41 जागा मिळाल्या. आपणही आलो निवडून, पण आपली आघाडी तुम्हाला मला कोणालाही समाधान देणारी आघाडी त्या निवडणुकीमध्ये मिळाली नाही. त्याचा उल्लेख आधी झाला की आपण अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं, सत्ता दिली, 10 वर्ष कारखान्याचं चेअरमन पद दिलं, 8 वर्ष मार्केट कमिटीचं पद दिलं आणि युवक असतानाच हे पद दिलं आणि त्याचा काही गैरफायदा हा समोरच्या लोकांनी घेतला. तुम्हाला माहिती आहे की मी याच्या आधी 7 वेळा निवडून आलो, 15 वर्ष राज्याचा मंत्री राहिलो, 5 वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो. कधी सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणून, कधी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करत राहिलो. राज्यामध्ये वेळ द्यावा लागला आणि पक्षाच्या सुद्धा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या मला नेहमीच दिल्या गेल्या. मग मतदारसंघाची पुनर्रचना करायची असेल महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या, तेव्हा पक्षातर्फे डिलिमिटेशन कमिटी समोर आपल्या पक्षाची बाजू मांडायचं काम मला दिलं होतं. आपल्या पक्षाची राज्याची निवडणूक असली अंतर्गत की त्या निवडणुकीचा प्रमुख किंवा निवडणुकीचा आयुक्त म्हणून सुद्धा
पक्षाने मला जबाबदारी दिली. मग कधी राष्ट्रीय साखर कारखाना संघ असेल, कधी राज्याचा साखर कारखाना संघ असेल, कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उपाध्यक्ष असेल, आणि या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्यामुळं आणि ज्याचा उल्लेख आधी झाला, जेव्हा जेव्हा एखादं डिपार्टमेंट अडचणीमध्ये आलं त्यावेळेला त्या डिपार्टमेंटची त्या विभागाची घडी बसवण्याचं काम करायची जबाबदारी माझ्यासारख्याला दिली गेली. मी ती समर्थपणाने पेलली. आणि हे माझ्या तोंडून सांगण्याच्या ऐवजी किंवा आंबेगाव तालुक्यातल्या कोणी कार्यकर्त्यांनी सांगण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात जा, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा, तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की दिलीप वळसे पाटलांनी हे काम केलं. मी नगर जिल्ह्याचा जवळजवळ 10 वर्ष पालकमंत्री होतो. नगर जिल्ह्यात केवढे मोठे मोठे नेते तुम्हाला माहिती नाही. काळे, कोले, गडाख, गुले पाटील, मुरकुटे, कर्डिले बिचारे गेले. पण एवढे मोठे मोठे नेते असताना सुद्धा, की जे नेते एवढे मोठे आहेत की याच्यातला प्रत्येक जण राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, एवढी त्यांची क्षमता आहे आणि ताकद आहे, आर्थिक ताकद. पण तरी सुद्धा सगळ्यांना लाईन दोरीमध्ये आणायचं काम माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला करता आलं. परिणाम काय झाला? परिणाम आपण आपल्या तालुक्यामध्ये अनेक संस्था उभ्या केल्या. मग पाण्याच्या प्रश्नापासून असेल, धरणाच्या प्रश्नापासून असेल, कालव्यांच्या प्रश्नापासून असेल, साखर कारखाना असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, शरद सहकारी बँक असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल, ITI असेल, आणखीन कितीतरी गोष्टी आपण केल्या. आणि हे करताना जसं राज्याकडे दुर्लक्ष होणार नाही, तसं ज्या मतदारांनी मला 7 वेळा निवडून दिलं होतं त्या तालुक्याकडे सुद्धा दुर्लक्ष अजिबात होऊ द्यायचं नाही, ही भूमिका होती. आणि सरकारमध्ये असल्यामुळं आणि पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करत असल्यामुळं थोडंसं माझं तालुक्याकडे दुर्लक्ष झालं. कामात नाही दुर्लक्ष झालं, पण मी संपर्कात कमी पडलो. कोणाचं लग्न, कोणाची दशक्रिया, कोणाचं मयत, आणि समोरच्या लोकांनी नेमका याचाच फायदा उचलला. आता 18 वर्ष एखाद्याच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग, त्या सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम झालं. देशाच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं राजकारण झालं. राज्यघटना बदलली जाणार म्हणून सांगितलं गेलं. त्याच्यामधून आदिवासींचं आरक्षण जाणार, अल्पसंख्याकांना राहता येणार नाही,
बाकीच्या अनेक गोष्टी आणि अनेक प्रकारचे चुकीचे विषय मांडायचं काम झालं, त्याचा प्रतिवाद जो आम्ही करायला पाहिजे होता तो प्रतिवाद आमच्या कार्यकर्त्यांनी केला नाही. आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत ना, म्हणजे मी फक्त तुम्हाला दोष देतो असं नाही, पण व्यासपीठावरचे सुद्धा कार्यकर्ते, ज्यांना ज्यांना पदं मिळाली, ज्यांना ज्यांना संधी मिळाली, त्यांनी सुद्धा आपल्या पक्षावर, आपल्या भूमिकेवर, आपल्या नेत्यावर जर कोणी काही चुकीचं बोलत असेल, काहीतरी लोकांमध्ये दिशाभूल करत असेल, तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते उत्तर द्यायला आपले कार्यकर्ते, मग ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, तरुण कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील, हे कमी पडले. का नाही तरुण आपल्या बरोबर? आपण एवढ्या संस्था काढल्या, थेट जरी नसलं तरी आज भीमाशंकर कारखान्यावर किती लोकांचं कुटुंब अवलंबून आहे. फक्त नोकरी करतात त्यांचंच अवलंबून आहे. ज्याचा ऊस जातो, ज्याचं त्याला 4 पैसे मिळतात, त्या कुटुंबाची सुद्धा राहणीमान बदलायचं काम आपण केलं. पराग कारखाना काढला असेल, तिथं काही लोकांना संधी मिळाली, भीमाशंकरमध्ये संधी मिळाली, शरद सहकारी बँकेमध्ये संधी मिळाली, मग भैरवनाथ पतसंस्था असेल, देवेंद्र शेठ शहांनी काढलेली डेअरी असेल, नोकरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन मागण्यापेक्षा आपल्याच घरात राहून आपल्याच लोकांना त्या ठिकाणी संधी द्यायचं काम आपण केलं. पण सगळ्यांचं समाधान आपण नाही करू शकत. आज समाज, मी नेहमी सांगतो की या समाजामध्ये आपल्या देशाची जी 140 कोटीची लोकसंख्या आहे, त्याच्यात 50% महिला आहेत आणि देशाच्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही धरून 50% तरुण आहेत. सगळ्यांचं समाधान आपल्याला नाही करता येणार, सगळ्यांनाच नोकरी आपल्याला नाही देता येणार, पण आज सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला, तो प्रचार कुठेतरी आपल्या विरोधात गेला. आपल्याही कार्यकर्त्यांना वाटलं जाऊ दे, होतोय ना यांच्यावर हल्ला, मला काय करायचं त्याला उत्तर देऊन. नाही दिलं उत्तर, द्यायला पाहिजे उत्तर. आणि विशेष करून मी सांगत नाही की भांडण करा की शिवीगाळ करा की काय करा, पण निदान वस्तुस्थिती काय, आणि ज्यांनी हा अपप्रचार केला त्यांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं, त्यांनी कोणती संस्था काढली, त्यांनी कोणाला संधी दिली, हे सुद्धा आपण समजून त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. माणसं एका रात्रीत तयार होत नसतात. आज युवकांचा मेळावा आहे. मी पण एकेकाळी
युवक काँग्रेसमध्ये काम केलेला कार्यकर्ता म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मी ज्यावेळेला वयाच्या 19 वर्षाचा होतो तेव्हा मॉस्कोला झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व 15 दिवसासाठी करण्याची संधी माझ्यासारख्याला त्यावेळेला मिळाली होती. 1985ला 89 साली ज्यावेळेला पुन्हा आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्यावेळेला DPR कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून दिलीप वळसे पाटलांना त्या ठिकाणी सुद्धा जाऊन सहभाग घेण्याची संधी 15 वर्षे मिळाली. मी राज्याच्या युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. 90ला ठरवलं आता लोकांमध्ये जाऊन आपल्या लोकांसाठी काम करायचं. तालुक्यात आलो, तुम्ही सगळ्यांनी मदत केली, निवडून दिलं, सत्ता दिली, पक्षांनी संधी दिली, आपण हे सगळं काम करून त्याच्यामध्ये दाखवलं. संधी मिळेल. मगाशी कोणीतरी म्हटलं की शेवटी तुम्हाला सुद्धा तुमची कर्तबगारी दाखवावी लागेल. विष्णू काकांना सुरुवातीला संधी दिली तेव्हा काका तुम्ही तालुक्याचे युवक अध्यक्ष होते. युवकांच्या अध्यक्षापासूनच आजपर्यंत या ठिकाणापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलाय. असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली, उद्या तुमच्यातल्याही काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी, मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं पूर्वानीच सांगितलं, जरा युवक कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर काम करायची संधी द्या. मिळणार, पण तुम्हाला शेवटी तुमचा स्पार्क दाखवायला लागेल, तुमची ताकद दाखवायला लागेल, तुमचं काम दाखवायला लागेल. तुम्ही पक्षासाठी काम करतायत, पण आम्हाला ही अपेक्षा नाही की फक्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किंवा युवतींनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या पाहिजेत, सतरंजा उचलण्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांना मदत करायचं काम केलं पाहिजे. आज केंद्राच्या किती योजना आहेत, आज राज्याच्या किती योजना आहेत. आपली चर्चा होते नेहमी की पाऊस आला, नुकसान झालं, पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत करा, सरकार मदत करतं. पण त्या माणसाचा आपण कधी विचार करतो का ज्याला 1 इंचभर सुद्धा जमीन त्याच्या कुटुंबाची नाही, त्याला उत्पन्नाचं साधन किंवा त्याला मदत करण्यासाठी आज नक्की आमच्या पक्षाकडे काय कार्यक्रम आहे, आमचे कार्यकर्ते त्याच्यासाठी काय करतात. आपण अनुसूया महिला उन्नती केंद्र काढलं, तेवढ्याचसाठी काढलं. आज 4-5 मुली मानधन तत्वावर या ठिकाणी काम करतात, लोकांच्या घरी जातात, त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि सरकारच्या दरबारी जाऊन मग कोणाचा जातीचा दाखला असतो, कोणाचं आधार कार्ड असतं, कोणाचं आणखीन दुसरं काही काम असतं, कोणाला संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाहीत. ही सगळी कामं करून देण्याची जबाबदारी ही आता ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्याकडून फार काळ आम्ही अपेक्षा करू शकत नाही, कारण त्यांनी 30-35 वर्ष
प्रामाणिकपणानं पक्षाच्या पाठीमागे उभं राहून पक्षाला ताकद देण्याचं काम केलेलं आहे. आता हे काम तुम्हाला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करायचं, तुम्हाला युतींना करायचं. त्याच्यातून संघटना बांधायची, त्याच्यातून आपल्याला मोठं व्हायचं आहे. आणि ते मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही मदत करायची. आम्ही म्हणतो आता झालं, लोकसभेच्या निवडणुकीत दादा निवडून नाही येऊ शकले, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कमी मताने निवडून आलो, नाही मिळालं मंत्रिपद. तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत अजितदादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत तोपर्यंत या तालुक्याच्या विकासामध्ये 1 इंच सुद्धा कमी पडणार नाही, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आम्ही सगळे समवयस्क आहोत. अजितदादा असतील, जयंत पाटील असतील, RR पाटील होते, मी असेल, आम्ही एकाच वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि एकाच वेळेला आम्ही आमची कारकीर्द सुरू केली आणि प्रत्येकजण आज त्या ठिकाणी आम्ही काम करतो. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहोत. आमच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेले आमदार आता महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणी नाही. पदं मिळाली ठीक आहे, विकास आपण थांबवणार नाही हे ठीक आहे, पण कार्यकर्ता कसा तयार होतो. आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. उद्याच्या 2-3 दिवसातच, वेळ नाही आपल्याजवळ आता, मंचरच्या नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा होईल. असा म्हणजे मी अधिकृत घोषणा नाही करत, तो अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे. पण जी माहिती माझ्याजवळ आहे ती माहिती ही आहे की 5 तारखेपर्यंत आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. उमेदवारी कोणाला मिळेल, काय मिळेल, नेते बसून निर्णय घेतील. मग शिवाजीराव दादा असतील, देवेंद्र शेठ असतील, बाळासाहेब बेंडे असतील, विष्णू काका असतील, बाकीचे कार्यकर्ते असतील, देतील कोणाला तिकीट द्यायचे ते. पण तुम्ही सांगा, याच मंचर शहरामध्ये जोपर्यंत नगरपंचायत झालेली नव्हती तोपर्यंत या मंचर शहराला पाणी सुद्धा प्यायला मर्यादा होत्या. बाकीच्या तर अनेक मर्यादा होत्या, कारण इथं ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीकडे फार काही निधी नसतो. आपण नगरपंचायत केली, नगर परिषद का नगरपंचायत, नगरपंचायत. आणि शिवाजीराव तुम्ही आणि मी मिळून किती पैसे आणले? एका वर्षात. मग त्यांनी शिंदे साहेबांच्याकडून आणि मी अजितदादांच्याकडून एकट्या मंचरला 150 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि हा निधी कशा करताय की या शहरातल्या लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे, कचरा उचलला गेला पाहिजे, त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, गटार व्यवस्था चांगली झाली पाहिजे, लाईटचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे. आणि या सगळ्या कामासाठी एवढा मोठा निधी आणला. आता प्रशासकाच्या हातात कारभार आहे गेले काही वर्ष.
जिल्हा परिषदच्या निवडणुका 17ला झाल्या होत्या, 22ला व्हायला पाहिजे होत्या. ओबीसीचा प्रश्न राज्याच्या म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुटला नाही. 3 वर्ष निवडणुका पुढे गेल्या. अनेक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी वायाला गेली. पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे की या सगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत या सगळ्या निवडणुका आम्ही वाटेल त्या परिस्थितीमध्ये 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करणार आहोत. मग तुम्ही सांगा, जर आता 2 आणि 3 दिवसांनी जर निवडणुका जाहीर होणार असतील, 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागामध्ये 17 लोकांना संधी देता येणार आहे. नगराध्यक्षाची निवडणूक थेट होणार आहे. सगळ्यांना तर संधी मिळणार नाही, पण ज्याला संधी मिळेल तो पक्षाचा उमेदवार आहे, तो घड्याळाचा उमेदवार आहे. हे लक्षामध्ये ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर होतील. आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल. आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि 15 जानेवारीला त्याचं मतदान होईल. आणि 31 जानेवारीपूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल. नवीन लोकांना सत्ता मिळाली असेल. काल आम्ही दोघेजण उमेदवार होतो, शिवाजीराव आणि मी. उद्या तुमच्यापैकी कोणीतरी उमेदवार असणार आहेत, पक्षाचा उमेदवार असणार आहे. आणि म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे. तुम्हाला किती दिवस काम करायचं आहे आजपासून? जे तिन्ही निवडणुका, समजा महानगरपालिका आपण बाजूला ठेवू, मग 1.5 महिना तरी तुम्ही पक्षासाठी काढू शकता का नाही? अरे आम्ही 40-40 वर्ष काढली आहेत. चाळीस वर्ष आम्ही आमच्या आयुष्याची या समाजासाठी काढली असतील तर तुम्ही कार्यकर्ते म्हणून ज्यांना उद्या नेतृत्व करायचंय त्यांनी उद्याचा 1.5 महिना बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून फक्त पक्षासाठी काम करायचं. आणि काम करायचं म्हणजे फक्त मिरवणुका नाही काढायच्या, फक्त घोषणा नाही द्यायच्या. जेवढे बूथ असतील आपल्या आपल्या बूथच्या याद्या घ्या, माणसं शोधून काढा. कोण आपल्याला मत देणार आहे आज, कोण आपल्या बरोबर नाही, त्याला आपलंसं करायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सांगतो, मंचरच्या नगरपंचायतवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा झेंडा फडकला पाहिजे. आणि त्याची जबाबदारी ही फक्त मंचरच्याच कार्यकर्त्यांची नाही, त्याची जबाबदारी मंचरच्या बाहेर असणाऱ्या लोकांची पण जबाबदारी आहे. एकदा नगर परिषद संपली, मंचरचे कार्यकर्ते रिकामे झाले की ते इर्जिक करायला येतील ना तुम्हाला पण जिल्हा परिषदेला मदत करायला. हल्ली नात्यागोत्याचं राजकारण फार चाललंय. हा म्हणतो तो माझा साडू आहे, तो म्हणतो माझा मेवणा आहे, तो म्हणतो अमका आहे, तो म्हणतो तमका आहे. अरे उद्या समजा जिल्हा परिषदवर आज राष्ट्रवादीचा घड्याळाचा झेंडा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली फडकतोय. देशामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे.
पण उद्या आलेला निधी हा जर आपल्या तालुक्यात आणायचा असेल, आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणायचा असेल, तर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपला झेंडा फडकला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आज सगळ्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, मर्यादित राहू नका, सगळ्या वर्गापर्यंत जा. प्रवीण पारधी बोलला, एक साधा कार्यकर्ता आहे, आदिवासी समाजातला कार्यकर्ता आहे, चुकीच्या दिशेने गेला होता. काही आक्रमक संघटना आहे, त्या संघटनेचं काम करत होता. त्याला सांगितलं, बाबा मोर्चे काढून आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सरकारच्या टेबलावर बसूनच सोडवायला लागतात. त्याने आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. आज त्याला मनापासूनचं समाधान आहे की मी ज्याच्यासाठी आयुष्यभर लढलो त्या आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न आता सुटायला सुरुवात झाली. अमोल अंकुश सारखा कार्यकर्ता आहे, एका मागासवर्गीय समाजातला एक कार्यकर्ता आहे. त्यानं दोघांना, यांना आणि खरातला जबाबदारी दिली की या तालुक्यातला जेवढा मागासलेला समाज आहे, ज्यांना कुठलं उत्पन्नाचं साधन नाही, त्यांना गोळा करा. परवा घोडेगावला सगळ्यांनी मोठा मागासवर्गीय समाजातल्या लोकांचा 2000 लोकांचा मेळावा घेऊन दाखवला आणि आपण एक निर्णय केला की आपल्या तालुक्यामध्ये आपण संविधान भवन बांधणार आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करणार आहे. आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे. समाजाची मागणी वैयक्तिक काही नाही आहे. समाजाची मागणी की ज्यांनी संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांचा पुतळा या तालुक्यात झाला पाहिजे. आज निर्मला नवले आले नाही, पण पक्षाचं आपलं नागपूरला अधिवेशन झालं. 10 ग्रुप केले होते. ग्रुपमध्ये मंत्री पण सभासद होते. एका ग्रुपचा मी अध्यक्ष होतो आणि बाकीचे लोक होते. एक सूचना मी पक्षाला केली की आपल्या अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गावागावात संविधानाचा स्तंभ उभा केला पाहिजे. पक्ष आता घेईल तेव्हा घेईल निर्णय. पण निर्मला नवले आपली एक सरपंच, कारेगावची शिरूर तालुक्यातली, तिने तिच्या गावामध्ये जी भूमिका आपल्या नेत्यांनी राज्यात मांडली, तिने त्याचा तो संविधानाचा स्तंभ कारेगावला त्या ठिकाणी उभा करून दाखवला. ऑलरेडी उभा केला. शेवटी हीच तर आपली दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आपल्याला दिलेला आहे. आणि हे सगळे नेते जर एकच विचार देत आहेत तर कुठल्या घरात जन्माला यायचं हे आपल्या हातात जरी नसलं तरी आपण कुठेही जन्माला आलो तरी जी विचारधारा घेऊन आपण चाललो आहे त्या विचारधारेप्रमाणेच, मग अजितदादांची पण तीच भूमिका आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची पण तीच भूमिका आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण तीच भूमिका आहे. आम्ही विकासासाठी सरकारमध्ये गेलो याचा अर्थ आम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश नाही केलेला आहे. याचा अर्थ आम्ही आमच्याच पक्षात आहोत आणि आम्ही यांच्याच विचारानं चालणार आहोत. दुसरा आमचा विचार इकडं तिकडं त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी आज सांगतो की तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा, आजपासून कामाला लागा. 1.5 महिन्यानंतर 6 महिने तरी तुम्हाला आम्ही काही काम सांगणार नाही. कुठेही जा मग लागलं तर.
मग नंतर येतील ना, मग मार्केट कमिटी येतील, खरेदी विक्री संघ येईल, कारखान्याची निवडणूक येईल. ज्याला आता जिल्हा परिषद पंचायत समितीला तिकीट मिळतील त्याला मिळतील, ज्याला नाही मिळाली त्याला उद्या या संस्थांमध्ये आपण संधी देऊ. आपल्याकडे निदान संधी द्यायला संस्था तरी आहेत, समोरच्या माणसाच्या हातात आहे काय त्या ठिकाणी कोणाला द्यायला. आणि तरी सुद्धा दिशाभूल करून ज्यावेळेला काम होत आहे, मग प्रश्न काय काढायचे. आज आपल्या भागामध्ये बिबट्यांचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. आणि हा फक्त आपल्याच भागापुरता प्रश्न नाही, हा महाराष्ट्रात प्रश्न झाला आहे. 1200 बिबटे झालेले आहेत. आता 1200 बिबट्यांचं आजचे वर्तमानपत्र तुम्ही वाचलं असेल तर एका विचारवंतांनी किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे की बिबट्यांची संख्या कमी करायची असेल तर त्याला एकमेव उपाय म्हणजे नसबंदी हाच उपाय आहे. दादा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंत्र्यांची वेळ घेणार, आम्ही सगळेजण दिल्लीला जाणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. हे बिबट्यांचं भय गेलं पाहिजे. प्राणी महत्त्वाचे आहेत पण माणसं जास्त महत्त्वाची आहेत आणि त्या माणसांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आणि त्याच दिवशी त्याच मीटिंगमधून अजितदादांनी फोन केला, सांगितलं की ज्या भागामध्ये बिबटे आहेत त्या भागामध्ये नुसतं रात्रीचं लाईट देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांना काम करण्यासाठी दिवसा लाईट दिली पाहिजे. आज मला वाटतं आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळायला लागली का नाही मिळायला लागली. अरे जोरात सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा. मिळायला लागली ना. मग किती ताकद आहे आपल्या अजितदादांच्या मध्ये, किती ताकद आहे आपल्या पक्षामध्ये. बैठकीतून एक फोन केला, वीज मंत्री कोण आहे त्याच्यापेक्षा अजित पवारांनी फोन केला, मुख्यमंत्र्यांशी पण बोलले अजितदादा, आणि आज आपल्याला त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळायला लागला. असे अनेक प्रश्न आहेत. कांद्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न आहेत. पण हे सगळे प्रश्न सोडवायचं काम आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करत राहू, एवढं मी तुम्हाला आपल्याला सांगतो. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी, कोणीच माझ्यासहित राज्याचा नेता होऊ नका, तालुक्याचा नेता होऊ नका. ज्याने त्याने आपला पंचायत समितीचा गण सांभाळा, ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा, ज्याने त्याने आपला बूथ सांभाळा. आणि तुम्ही सगळ्या एवढ्या लोकांनी एवढं काम केलं ना, मी सांगतो उद्या जिल्हा परिषदला केलेली मताची बेरीज ही 60,000पेक्षा जास्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला झेंडा आपला फडकेल त्यावेळेला केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. ते काम आपण सगळं करू, एवढंच मी तुम्हाला आज या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतो. आपण सगळ्यांनी एकाच ध्येयानं प्रेरित होऊन इथून आज घरी जा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण कामाला लागा, सगळ्यांच्यापर्यंत जा, आरोपांना उत्तरं द्या. आणि फसवा प्रचार जो आहे ना, आता काही लोक काय करतात, आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर, पण काही प्रश्न असला की नाही आंदोलन आंदोलन आंदोलन. अरे आंदोलन करून कुठं काय बिबट्या कमी होतो का? पण लोकांची दिशाभूल करायची. जसं काय दिलीप वळसे पाटलांनी सगळे बिबटे आणून सोडलेत 1000, नाही तर तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडलेत. आणि ही जी दिशाभूल आहे ना, ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात.
आणि माणसं फसली की नुकसान पक्षाचं होतं, आपलं होतं, ते होणार नाही याची काळजी घ्या. आता गाई गोठ्यांना कृषी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. अरे शासन आपलं शासन आहे, ते निर्णय घेत आले, घेत राहणार. तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त लोकांच्या पाठीशी उभे राहा आणि त्याच्यामधून विजय मिळवा. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.